सांगितलंय काय? नाही नाही, आम्ही त्यावेळेसच पहिल्यापासूनच त्यांचं कामं सोडून दिलं आणि जाहीर सांगतो की मी जोपर्यंत माझा विषय मराठा आरक्षण संपत नाही तोपर्यंत माझ्या जवळच्या मित्राचा वाढदिवससुद्धा साजरा करायचा बंद केलेला आहे. मी विठ्ठल नारायणराव गलबे, तालुका पाथरी, देवेगाव गलबे इथून आलोत, परभणी जिल्हा इथून आलोत. सरकारला सांगू इच्छितो की आपण जे आम्हाला लबाडीचं आश्वासन दिलं आहे, हे आश्वासन देऊन तुम्हाला जर काही तुमच्या वाटत असेल किंवा आम्ही आता हे पूर्ण केलं आहे, शिवरायांची शपथ घेऊन आम्ही आरक्षण कंप्लीट केलं आहे, ह्या गोष्टी तुम्ही डोक्यातून काढून टाका. कारण पहिल्यासारखा मराठा समाज हा भोळा भाबडा राहिलेला नाही. कारण आता प्रत्येकानं आरक्षण हा विषय डोक्यामध्ये घेतलेला आहे आणि प्रत्येकजण या आरक्षणाच्या मुळाशी जाऊन बसलेला आहे. त्याला प्रत्येकाला माहिती आहे आरक्षण कुठं भेटतं, कसं भेटतं, काय भेटतं. हा विषय प्रत्येक मराठांनी, प्रत्येक लोकांनी आपल्या डोक्यात आणून ठेवलेला आहे आणि सरकारनं अशा कुठल्याही प्रकारच्या गांजराला कोणीही बळी पडणार नाही याची दखल घ्यावी. बरं, इथल्या सरकारच्या म्हणजे नेमकं तुम्हाला कुठल्या मंत्र्यांविषयी वाटतं की आपल्याला फसवणूक केली, कुठल्या जाहीर मला नावं पडते? नाही नाही, कुठला नाही, कोणताच मंत्री आमच्याविषयी बोलत नाही. आणि उपमुख्यमंत्री, माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांनी अशी ठोस भूमिका आमच्या समाजाविषयी घेतलेली नाही. उगं लबाडीचं आश्वासन दिलेलं आहे, बोलत येते, करीत येते. अहो त्यांच्याविषयी बघा ना, की त्यांना आम्हाला लक्षात आलं ना की त्यांनी आमच्याविषयी किती बोललेत, काय बोललेत. त्यांनी बोलायला, त्यांच्याकडे जायला आपलं तोंडच ठेवलं नाही. त्यांनी उलट आता आमच्याकडे यावं, आम्ही त्यांना त्यांची लायकी दाखवून देऊ. बरं, तुम्ही तर ते विजय पाटलांच्या सोबत काम करत होता, असं परभणी जिल्ह्यात तुम्ही त्यांच्यासोबत काम करत होता, त्यांना तुम्ही काही बोललात का, त्याच्या संदर्भात काही सांगितलंय काय? नाही नाही, आम्ही त्यावेळेसच पहिल्यापासूनच त्यांचं कामं सोडून दिलं आणि जाहीर सांगतो की मी जोपर्यंत माझा विषय मराठा आरक्षण संपत नाही तोपर्यंत माझ्या जवळच्या मित्राचा वाढदिवससुद्धा साजरा करायचा बंद केलेला आहे. फक्त एकच विषय डोक्यामध्ये, एकच मिशन, मराठा ओबीसीतून मराठा आरक्षण आणि दादाचं स्टेटस आणि दादाच सगळं. धन्यवाद. ह्या तुमच्या भावना तुम्ही व्यक्त केल्या. कारण